नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज 7:30 झालेले स्वयंपाक करायला. खूप लेट झाला आज, कारण ते तुम्हाला समोर सांगते मी. तर माझ्या आत्ताच पोळ्या झालेल्या आहे आणि इकडे बघा भाजीचं तिखट काढलेलं आहे मी. एक कांदा कापून घेतलेला आहे बघा, थोडीशी मुगाची डाळ, थोडी हरभऱ्याची डाळ, 3 ते 4 लाल मिरची, कारण की लाल मिरची ना खूप तिखट आहे बघा, मम्मीच्या शेतातली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली, 7 ते 8 लसणच्या पाकळ्या घेतल्या, थोडंसं धने घेतलं आणि थोडं खोबरं. म्हणजे आमच्या इथलचं बाजार फुल संपलं, त्यामुळे मग फक्त धनेच घेतले आणि थोडं खोबरं किसून घेतलेलं आहे. तर आज करतो आहे बघा आपण डुबुक वड्याची भाजी. तर बघा, आज वेगळ्या पद्धतीने बनवते मी, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिले मी ना तिखट वगैरे भाजून घेते. तर छान असं आपण लाल कांदा भाजून घेणार आहे बघा. आणि इकडे बघा मधुमका टाकलेली त्याला मिक्स करण्यासाठी. तर आईने मंडीतून आणली बघा आणि मिक्सून पण ठेवली ती. तर मी आता त्याला करते त्याला मिठात. इकडे कांदा लाल होईपर्यंत आहे ना तुम्हाला मी सांगते. तर आज क्लासमध्ये ना तर माझा न्यू लुक केला होता बघा. तर कोणता लुक होता, कसा होता, तो समोर तुम्हाला दाखवणारच आहे. आणि कोणी केला होता तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तुम्हाला दाखवते मी पहिले. ज्या आमच्या क्लासमध्ये सिनियर ताई ना, तर त्यांनी माझ्यावर मेकअप केला होता आज. तो मेकअप एवढा छान केला होता आणि त्यांनी खूप. तर चला बघा तुम्ही पण आणि मला सांगा की कसा झाला मेकअप आणि कसा वाटतोय माझ्यावरती तो लूक. तर आज घरातली कामं आहे ना सगळे पटापटा आवरून घेतले होते आणि मला माहीत नव्हतं आणि ताईने पण नव्हतं सांगितलं की आज तुला मेकअप करणार आहे, त्यामुळे. आणि आम्हाला जायलाच आहे ना तर 12:30 झाले ते बघा. घरचं सगळं काम वगैरे आवरून घेतलं आणि क्लासमध्ये गेलो. तर तिथे गेल्यानंतर ताई म्हणे की चल तुझा आज आहे ना मेकअपच करते मी. तर ते आहे ना त्यांची प्रॅक्टिस करत होते बघा माझ्यावरती. आता त्यांचे ना 2-3 दिवसच राहिलेले बॅचमधले. इकडे बघा ना, तर मॅडमनी पहिले हेअरस्टाईल वगैरे चेक करून घेतली आणि माझ्यासोबतच बाजूला पण अजून 2-3 मेकअप चालू होते. म्हणजे अजून 2-3 मॉडेल होत्या बघा तिथे, तर त्यांच्यावर पण मेकअप चालू होता बघा. तर आता यांनी एवढा छान मेकअप केला आहे ना, आता तुम्हाला समोर दाखवतेच मी. तर कसं वाटतं हा लूक तुम्ही सांगा एकदा मला. आणि शिवला आहे ना तर आईजवळ ठेवलं होतं बघा. तर आई आल्या होत्या बघा घरी आणि मग आईकडे शिवला दिलं आणि आपलं मेकअप करायला चालू केला इकडे. तर चला आता तुम्हाला माझा फायनल रिझल्ट दाखवते, म्हणजे फायनल माझा लूक कसा झाला तो तुम्हाला समोर दाखवते. तर बघा, ब्लाऊज थोडंसं लूज झालं होतं. तर बघा, ह्या ताईंनी माझा मेकअप केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी माझे एकदम फोटो वगैरे काढले, ते तुम्हाला दाखवते समोर मी. तर ताई कसा वाटतोय माझा हा लूक कमेंट करून नक्की सांगसान मला. तर हा कोणता लूक आहे माहिती आहे का, हा आहे सप्तपदी लूक. तर याला आहे ना नऊवारीच पाहिजे होते, पण मी ना तर घाई गडबडीत हीच साडी घातली होती बघा. नऊवारी पण आहे, तर नेक्स्ट टाईम त्या माझ्या नऊवारीवरती मेकअप करणार आहे, तो पण मी तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेल. घाई गडबड म्हणजे आपली शिव घरी होती, त्यामुळे ना लवकर आवरायला लागलं, कारण की ती कधी पण उठू शकत होती बघा. तर बघा, छान असं सगळं तिखट भाजून घेतलेलं आहे बघा. पहिले हे ना मिक्सरमध्ये छान असं फिरून घेते बारीक. इकडे आपली बघा मधुमक्का पण झालेली छान अशी, मीठ वगैरे टाकून सगळं झालेलं आहे. तर बघा, छान असं मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतलेलं आहे. आता पहिले ना आपण गॅसवर टाकू. त्याच्यामध्ये बघा इकडे कढई ठेवलेली आहे, टाकीवर थोडंसं तेल, आता आपण त्याला फोडणी देतोय. इथं मी थोडीशी हळद आणि परवी घेतलेली आहे. तेल छान असं कडकडू करून द्यायचं. त्याच्यामध्ये आपण काढून घेतले परवी, हळद टाकून द्यायची, तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण दळून घेतलं तिकडलं टाकून द्यायचं. चवीनुसार मीठ टाकू बघा, थोडं कमीच टाका, कारण की आपण अजून वड्या करणार, त्यामुळे आपल्याला वड्यात पण मीठ टाकायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला थोडंसं ना कमी गॅसवर आहे ना परतून घ्यायचं बघा, कारण की याला तेल सुटतं. तुम्ही याच्यात गरम पाणी पण ॲड करू शकता आणि तुम्ही थंड पाणी पण ॲड करू शकता.
तेल सुटल्यानंतर आहे ना लगेच पाणी टाकून घ्यायचं. जेवढं तुम्हाला लागतं तेवढं क्वांटिटी टाकायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. लागतं ना तेवढं पाणी ॲड करा बघा. भरपूर आहे आता. तर याला थोडीशी उकळी येईपर्यंत आहे ना आपण पुढची प्रोसेस करून घेऊ. तर बघा याला छान उकळी येईपर्यंत आहे ना आपण पुढची प्रोसेस करून घेऊ. छान अशी बारीक स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतली आणि बारीक कापून घेतली बघा. तुम्ही बघू शकता. थोडीशी जास्त कोथिंबीर घालतो आम्ही आज. आणि याची बघा वाटण तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये लसूण, जिरं आणि हिरवी मिरची सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला हवं आहे तेवढं बेसन पीठ. याला छान असं मिक्स करून घेते मी. तुम्हाला दाखवते. बघा आपण बेसन पीठ टाकलं त्यानंतर थोडीशी हळद टाकू आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. जास्त खरड पण नाही करायचं बरं, कारण की राशामध्ये ते ऑलरेडी होऊन जातं तसं नॉर्मलमध्ये. याला छान असं मिक्स करून घेतलं. आता आज आहे ना तर आईने मंडीतून भरपूर अशी कोथिंबीर आणली ती बघा. तर मला पण विचार आला की जास्त कोथिंबीर टाकून अशा वड्या टाकून बघू की कसे लागतात. तर मी पण हे फर्स्ट टाईम करते एवढं मोठी कोथिंबीर वगैरे टाकून. मग खायला खरंच ना खूप छान लागते ही. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही. तुम्ही वडे तोडताना तर छोटे छोटे असे टाकायचे बघा, कारण ते शिजून आहे ना थोडे मोठे मोठे होते. त्यामुळे ना तर याची साईज आहे ना छोटीच ठेवायची. मी सांगते म्हणून तुम्ही करून बघा. आणि तुम्ही पण म्हणसान वाव निकिताने किती छान रेसिपी सांगितली आम्हाला. तुम्ही ही भाजी नेहमी करून खासाल बघा. आणि इकडे बघा किती छान भाजी झालेली आपली. अजून आता हे थोडे वडे शिजायचे बाकी आहे. तर चला कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.